अदिती नावाची महिला सतत त्या भिकाऱ्यांजवळ जात होती. शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशन बाहेरील एका वडाच्या झाडाखाली ती बसून होती. डोळ्यावर चष्मा होता. रस्त्यावर राहणाऱ्या रघु नावाच्या एका भिकाऱ्यावर आणि त्याच्या टोळीवर ती नजर ठेवून होती. तिचा उद्देश एकच होता की त्यांच्या दाट केसांचे आणि काटक शरीराचे रहस्य काय. आता तुम्हाला प्रश्न कधी ना कधी पडला असेल की भिकाऱ्यांना टक्कल का पडत नाही, त्यांचे केस का गळत नाहीत. हे डॉक्टर अदिती यांनी शोधून काढलेला आहे. हा संपूर्ण रिपोर्ट तुम्ही बघितलाच पाहिजे. निसर्गाशी जुळवून घेताना पहाटे 5:30 वाजता शहर अजून पूर्ण जागे झाले नव्हते, पण रघुची हालचाल सुरू झाली होती. डॉक्टर अदितीने टिपले की रघु उठल्याबरोबर कुठल्याही टूथपेस्टचा वापर न करता कडुनिंबाच्या काडीने दात घासतोय. त्यानंतर त्याने जवळच्या सार्वजनिक नळावर थंड पाण्याने अंघोळ केली. त्यांच्या केसावर गरम पाणी कधीच पडत नाही. थंड पाण्याने डोक्यातील रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढवते, ज्यामुळे केसांची मुळे नैसर्गिकरित्या उत्तेजित होतात. बरं, आता एवढंच कारण पुरेसं नाही तर पुढे अजून बरीचशी कारणे समोर आलेली आहेत. ती कोणकोणती आहेत ते पुढे तुम्ही पहा. साधेपणा आणि पोषण. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रघुला एका हॉटेलबाहेर उरलेले पोहे आणि काही केळी मिळाली. त्याने ती केळी सालीसकट नाही पण व्यवस्थित सोलून खाल्ली. डॉक्टर अदितीने पाहिले की त्यांच्या आहारात प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच प्रोसेस्ड फूड कमी आहे. त्यांनी जे काही खाल्ले ते ताजे होते किंवा नैसर्गिक स्वरूपात ते होते. शेळे जरी असले तर ती प्रोसेस्ड फूड थोडेसे फार कमी आहे. रघुने दुपारपर्यंत एक पाणी प्यायले, तेही मातीच्या माठातले, जे एका दुकानदाराने त्याला दिले होते. दुपारचा मग विटॅमिनचा मारा काय होता पहा. दुपारचे 12 वाजले होते. ऊन तापू लागले होते. रघु आणि त्याचे सोबती सिग्नलवर उभे होते. डॉक्टर अदितीने घड्याळाकडे पाहिले. सलग 3 तास ते कडक उन्हात होते. आपण थोडे उन्हात गेलो की आपली त्वचा लगेच जळजळते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. सतत उन्हात राहिल्यामुळे त्यांच्या शरीरात मेलेनिन आणि व्हिटॅमिन डी ची पातळी उच्च आहे. हेच व्हिटॅमिन डी केसांच्या फॉलिकल्सना मरण्यापासून वाचवते. आपल्यासारखे लोक सनस्क्रीन लावून ज्या निसर्गाला रोखतात, हा वर्ग त्याच निसर्गाला अंगावर घेतोय. दुपारी 2 वाजता एका दानशूर व्यक्तीने त्यांना डाळ भात आणि भाजीची पाकिटे दिली. रघुने जेवताना घाई केली नाही. त्याने अगदी शांतपणे खाली जमिनीवर मांडी घालून जेवण केले. जेवण झाल्यावर त्याने वडाच्या झाडाखालीच एक डुलकी घेतली. आजूबाजूला गाड्यांचा प्रचंड आवाज होता, पण रघु शांतपणे झोपला होता. त्यांना भविष्याची चिंता नाही. उद्या काय मिळेल यापेक्षा आज जे मिळाले आहे त्यात ते तृप्त आहेत. हा मानसिक शांततेचा प्रकार आहे, म्हणजे लो कोर्टिसॉल लेवल त्यांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. संध्याकाळी रघु त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. ते एकमेकांच्या डोक्यातील उवा काढत होते आणि हसून खेळून बोलत होते. डॉक्टर अदितीने पाहिले की रघुचे केस अतिशय जटाधारी झाले आहेत, पण ते तुटलेले नाहीत. केसांना कंगवा न लावल्यामुळे किंवा रसायने न लावल्यामुळे केसांच्या नैसर्गिक संरचनेत म्हणजेच न्यूट्रल टेक्स्चर कोणताही बदल झालेला नाही. केसातील जटा त्यांना थंडी किंवा ऊन या दोन्हींपासून वाचवतात. रात्रीचे 10 वाजले. रघुने रात्रीच्या जेवणात फक्त 2 भाकरी आणि कांदा खाल्ला. त्यानंतर तो उघड्या आकाशाखाली झोपला होता. आता त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष धक्कादायक होता. संशोधकांचा अंतिम निर्णय डॉक्टर अदितींच्या त्या सर्व रिपोर्टमधून समोर आला. आम्ही ज्याला गरीब म्हणतो तो आरोग्याच्या बाबतीत आमच्यापेक्षा श्रीमंत वाटत आहे. त्याने कधीच रसायने वापरलेली नाहीत, त्यामुळे टाळूचे आरोग्य उत्तम राहिले. आता ॲडॅप्शन म्हणजे निसर्गातील बदलांशी त्याचे शरीर पूर्णपणे जुळवून घेत आहे. दिवसभर चालणे किंवा थोडंसं काम केले की त्यातून त्या घामावाटे बाहेर टॉक्झिन बाहेर पडतात. आता साखर, मीठ आणि रसायने नसलेले अन्न केसांच्या वाढीसाठी पोषक ठरत आहे. शेवटी डॉक्टर अदितीने सांगितले की केस न गळण्याचे गुपित महागड्या क्लिनिकमध्ये नाही तर निसर्गाच्या सानिध्यात आणि साध्या राहणीमानात दडलेले आहे, असं मग डॉक्टर अदिती यांना ते दिसून आलं होतं. आपल्या केसांच्या गळतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे रासायनिक उत्पादने. आपण वापरत असलेल्या शॅम्पूमध्ये सोडियम लॅरोल सल्फेट आणि पॅराबेन्स असतात, जे केसांच्या नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकतात. भिकारी सहसा या उत्पादनांचा वापर करत नाहीत. ते फक्त साध्या पाण्याने किंवा कधीतरी साध्या साबणाने केस धुतात. यामुळे त्यांच्या टाळूचे म्हणजे स्काल्पचे नैसर्गिक तेल टिकून राहते, जे केसांच्या मुळांना पोषण देते आणि एक संरक्षक थर तयार होतो.
जेव्हा आपण केस धुतो तेव्हा आपण डोक्यातील नैसर्गिक तेल धुवून टाकतो. भिकारी केस रोज धुत नाहीत, त्यामुळे त्यांच्या टाळूमधील नैसर्गिक तेलाचा थर जमा होतो. हे तेल धूळ आणि प्रदूषणापासून केसांच्या मुळाचे संरक्षण करतात. जरी त्यांचे केस आपल्याला तेलकट किंवा घाणेरडे वाटले तरी ते तेल केसांच्या मुळांना तुटण्यापासून वाचवतात. व्हिटॅमिन डीचा मुबलक पुरवठा मग त्यांच्या केसांच्या कुंपांच्या म्हणजे हेअर फॉलिकल्स वाढीसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. आपण बहुतांश वेळा AC ऑफिसमध्ये किंवा घरात घालवतो, ज्यामुळे आपल्याला पुरेसे ऊन मिळत नाही. याउलट भिकारी दिवसभर उन्हात असतात, त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची निर्मिती नैसर्गिकरित्या जास्त होते, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. आपण केसांवर अनेक प्रयोग करतो, जसे की हेअर ड्रायरचा गरम वारा, त्याचबरोबर स्ट्रेटनिंग, कलरिंग, हेअर स्प्रे आणि जेल या गोष्टींमुळे केसांचे प्रोटीन म्हणजेच त्यातील केरेटिन कमकुवत होते. भिकारी अशा कोणत्याही आधुनिक उपचारांचा वापर करत नाही, त्यामुळे त्यांचे केस नैसर्गिक स्वरूपात वाढतात. भिकाऱ्यांचे जे अन्न मिळते त्यांना ते अन्न मिळत असतं, त्यात अनेकदा विविधता असते. कधी घरगुती जेवण तर कधी फळे. विज्ञानानुसार कधी शरीराला मिळणारे कमी कॅलरीज अन्न म्हणजेच इंटरमिटेंट फास्टिंग सारखी स्थिती शरीरातील पेशींच्या नूतनीकरणाची प्रक्रिया वेगवान करते. याला ऑटोफॅजी म्हणतात, ज्याला सकारात्मक परिणाम केसांच्या वाढीवर होऊ शकतो. आता केस गळण्याचे मुख्य कारण कॉर्टिसॉल नावाचे तणाव संप्रेरक आहे, स्ट्रेस हार्मोन आहे. आधुनिक माणसाला ऑफिसचे टेन्शन, कौटुंबिक समस्या आणि भविष्याची चिंता असते. भिकाऱ्यांचे आयुष्य संघर्षाचे असले तरी तणाव नसतो. त्यांच्या मेंदूवर अशा प्रकारचे मानसिक दबावाचा परिणाम कमी असतो, जो केस गळती थांबवण्यास मदत करतो. रस्त्यावरचे कठीण आयुष्य जगण्यासाठी त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्ती प्रचंड लागते आणि निसर्गाच्या नियमानुसार ज्यांची जनुकीय रचना मजबूत असते तेच अशा परिस्थितीत तग धरून राहतात. त्यांचे शरीर निसर्गतच मजबूत आहे. अशा लोकांचे केसही आनुवंशिकदृष्ट्या अधिक काळ टिकतात. आता यातून निष्कर्ष काय काढण्यात आला ते पहा. भिकाऱ्यांचे केस न गळण्यामागचे कारण जे आहे ते पहा. भिकाऱ्यांचे केस न गळण्यामागे स्वच्छतेचा अभाव नसून निसर्गाशी असलेले त्यांचे जवळीक हे मोठे कारण आहे. रसायनांचा कमी वापर आणि नैसर्गिक पर्यावरणाशी जुळवून घेण्याची शरीराची क्षमता यामुळे त्यांचे केस आपल्याला दाट आणि मजबूत दिसतात. त्याचबरोबर त्यांचे केस या कारणामुळे गळतसुद्धा नाहीत. अशा प्रकारे हा संपूर्ण रिपोर्ट सध्या समोर येत आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो की भिकाऱ्यांचे केस गळत नाहीत, भिकाऱ्यांमध्ये टक्कल हा कमी दिसतो, भिकाऱ्यांमध्ये टक्कल हा दिसत नाही. आणि जे सामान्य लोक आहेत त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं, की जसं केस गळणे, टक्कल हे सामान्य लोकात आहे, भिकाऱ्यांमध्ये ते नाही.